राज्यातले त्यातलं एक राज्य आम्हाला कळलंय ते म्हणजे आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेशचे टीडीपी या पक्षाचे प्रमुख नेते ते कोण मी सांगणार नाही, पुढच्या काही ह्याच्यामध्ये मी सांग, मला माहिती आहे का तर 100% माहिती आहे. टीडीपीचे एक प्रमुख नेते त्या लग्नाला रोहित सिंगच्या VSRचा जो मालक आहे त्याच्या लग्नाला राजस्थानला हे गेले होते. मग VSRच्या मालकाच्या मुलाच्या लग्नाला तुम्ही तिथं जाता आणि आज VSR या कंपनीवर जेव्हा ऑब्जेक्शन घ्यायचं असतं, त्याचे ऑपरेशन बंद करायचे असतात, तेव्हा तिथं मंत्री महोदय टीडीपी या पक्षातले या देशाचे जे एव्हिएशन मिनिस्टर आहेत ते कुठेतरी म्हणतात नो सेफ्टी कन्सर्न विथ लेअर जेट एअरक्राफ्ट VSR व्हेंचर एव्हिएशन मिनिस्टर. का ऑब्जेक्शन आम्ही नाही घेतलं पाहिजे? का दादांचा अपघात झाल्यापासून का घात झाल्यापासून आतापर्यंत या राज्याचे सुद्धा मंत्री VSRली प्रवास करतायत का? का आतापर्यंत इतर राज्यांमध्ये सुद्धा VSR चालू आहे का? प्रश्न आहेत ना. आमचं धडधडीत डायरेक्ट म्हणणं आहे की सत्तेतले बरेचसे लोक हे VSRच्या मालकांच्या निगडीत आहेत. काही लोकांचे व्यवसाय आहेत. हैदराबादचा एक कुठला तरी मोठा व्यावसायिक आहे, तो कोणाच्या जवळ आहे याच्या खोलात सुद्धा मी जात नाही. त्याची 2 विमानं आहेत आणि दोन्ही विमानं VSRच्या नावाली आहेत. आणि आज सत्तेत जे लोक आहेत त्याच्या जवळ असणारा तो माणूस आहे आणि कदाचित त्या माणसाकडे तिकडं त्या भागातलं एक छोटंसं पोर्ट सुद्धा असावं त्या राज्यातलं. फक्त एकच आहे, बाकी कुठले पोर्ट त्याचे नाहीत. मग कोण आहे हा माणूस? तिथं कोणाची सत्ता आहे? आणि ती सत्ता तिथं त्या ठिकाणी असताना त्या टीडीपी या पक्षाचे नेते जर रोहित सिंगच्या लग्नाला तिथं जात असतील आणि टीडीपीचाच नेता आज जर तिथं एव्हिएशन मिनिस्टर असेल आणि VSR कंपनी आतापर्यंत बंद होत नाही, त्याचे ऑपरेशन तसेच चालू राहतात, कागदपत्र त्या ठिकाणी रिअलाइनमेंट करणं नाही तर त्याचं मॅनिप्युलेशन करणं असं आमचा त्याच्यामध्ये म्हणणं आहे. आणि आज रोहित सिंग आहे कुठं? आज रोहित सिंग भारतामध्ये नाही. अपघात झाल्यानंतर मायामी अमेरिकेमध्ये तो गेलाय. त्यांची दुबईमध्ये सुद्धा कंपनी आहे, अमेरिकेमध्ये सुद्धा कंपनी आहे. ही सगळी विमानं टप्प्याटप्प्याने हे दुबईच्या आणि अमेरिकेच्या कंपनीमध्ये ट्रान्सफर केली जातील. आज आम्ही सगळे दुःखात आहोत, आज आम्ही तिथं लढत आहोत. पण ज्या कंपनीच्या माध्यमातून हा घात झाला नाहीतर हा अपघात झाला त्याचा मालक मात्र आज भारतात नाही. त्याला कुणी मदत केली बाहेर जाण्यासाठी? कुणी त्याचा तिथं इन्व्हेस्टिगेशन लगेच करून त्याला लगेच ताब्यात घेऊन लगेच तुम्ही इन्व्हेस्टिगेशन आहे तर त्याचं तिथं चर्चा करून आणायला पाहिजे होती. पण हे महाशय गेले कुठं? तर मायामी अमेरिकेमध्ये त्या ठिकाणी गेलेले आहेत. आता ही बातमी एक ग्रेट आंध्रा नावाचा पेपर आहे, AP मिनिस्टर बॉट प्रायव्हेट जेट. त्या जेटचं मला पॅटर्न सुद्धा माहिती आहे, त्याचं मॉडेल सुद्धा मला माहिती आहे, ते कोणाचं आहे हे तिथले लोक आपल्या सर्वांना त्या त्या ठिकाणी त्या त्या राज्यात सांगतील. माझं मत आहे की या VSR कंपनीला मुद्दामून वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय. एवढा मोठा माणूस महाराष्ट्राचा नेता गेल्यानंतर सुद्धा या सत्तेत असणारे काही लोक मुद्दामून या मालकांना वाचवत आहेत. म्हणजे दादा गेलेत याचं दुःख यांना नाही, पण पैसा आपला वाचला पाहिजे, मैत्री आपली टिकली पाहिजे या अनुषंगाने VSRला मदत करतात.